नमस्कार मित्रांनो, मी नितीन रमेश चव्हाण पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। वसुंधरा बौद्धिक संस्था पुसद अंतर्गत ऑक्सिजन पार्क प्रत्येक कॉलनीमध्ये निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे। त्यानुसार वसुंधरा बौद्धिक संस्थेचा पहिला उपक्रम पुसद येथील सप्तशृंगी नगर येथे रुजवण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, सकाळीच 7 वाजता सप्तशृंगी नगरमधील सर्व नागरिक आणि वसुंधरा बौद्धिक संस्थेमधील सर्व सदस्य सकाळी 7 वाजता इथे जमलेले आहेत आणि इथे वृक्षारोपणाकरिता पूर्वतयारी करीत आहेत। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे वृक्षारोपणाकरिता वृक्षांसाठी खड्डे तयार करण्याचे कार्य सुरू आहे। या उपक्रमाला बालनिसर्गप्रेमी सुद्धा इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहे। सकाळीच लवकर उठून त्यांनी इथे आपली उपस्थिती दर्शवलेली आहे आणि ते अशा प्रकारे कार्य करीत आहे। वृक्षांसाठी जवळपास 2x2चा खड्डा करण्याचे कार्य सुरू आहे। तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, पाहू शकता हा परिसर जो आहे सप्तशृंगी नगरचा हा राखीव परिसर आहे आणि इथे भविष्यामध्ये वृक्षारोपण झाल्यानंतर वृक्ष खूप मोठे होतील आणि या परिसरामध्ये एक वेगळंच ऑक्सिजन पार्क निर्माण होईल, यासाठी हे प्रयत्न सुरू आहे। परिसरातील जागेमध्ये मधोमध एक वटवृक्ष लावण्यात येणार आहे, त्याची पूर्वतयारी इथे सुरू आहे। मंदिराच्या लगतच डाव्या साईडला ती सुद्धा पुष्पन करण्यात येणार आहे। जवळपास 10 गड्डे पूर्ण झालेले आहेत। आता काही वेळेतच आपले वृक्ष मित्रांनो इथे वृक्ष आलेले आहेत आणि इथे वृक्षारोपणाची तयारी पण झालेली आहे आणि इथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे। सप्तशृंगी नगर येथील सर्व नागरिक आणि वसुंधरा बौद्धिक संस्थेतील सर्व सदस्य सर्व उपस्थितांच्या माध्यमातून इथे वृक्षारोपण करण्यात येत आहे। वटवृक्षाचं वृक्षारोपण करण्यात येत आहे, पाहू शकता।
वटवृक्षाला गाड बसवण्यात येत आहे. सप्तशृंगी नगर येथील पूर्ण टीम आणि वसुंधरा बहुउद्देशीय संस्था यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. अमित भोजवार सर यांचं थोडक्यात मनोगत जाणून घेऊ. या ठिकाणी उपस्थित वसुंधरा बहुउद्देशीय संस्था यांचं सर्वप्रथम मी सप्तशृंगी नगर बावले लेआउट श्रीरामपूर यांच्या वतीनं शब्दसुमनाने स्वागत करतो. 8 दिवसापूर्वी एक संकल्प सप्तशृंगी परिवारानं जाहीर केला होता की झाडं वृक्षारोपण लावण्याचा, आणि त्या अनुषंगाने आमचे मित्र अमोल भाऊ बहुउद्देशीय वसुंधरा बहुउद्देशीय संस्था यांची माझी भेट झाली आणि त्या भेटीच्या माध्यमातून आपल्या सप्तशृंगी परिवारामध्ये ऑक्सिजन पार्क करण्याचा मनोदय त्या ठिकाणी व्यक्त केला. आणि 8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी एक आमच्या परिवाराची एक सभा घेण्यात आली आणि या सभेमध्ये त्यांनी या ऑक्सिजन पार्कच्या विषयी महत्त्व समजावून सांगितले. आणि आज सर्वांनी नेचरच्या जवळ जावं या अनुषंगाने या ठिकाणी आज ऑक्सिजन पार्क उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी बहुउद्देशीय वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले. सतीश भाऊ असेल, कुंपिलवार भाऊ असेल, नितीन भाऊ असेल. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलेले आहे. आमच्या या सप्तशृंगी परिवारामध्ये आमचे सन्माननीय देशमुख सर असेल, आमचे मनोहर भाऊ असेल, हाके सर असेल यांनी, आणि संजय पद्मावर सर असेल, किशोर शिंदे आहेत. या सर्व परिवारातल्या सदस्यांनी या एकत्र येऊन या ठिकाणी या ऑक्सिजन पार्कचं या ठिकाणी आज वृक्षारोपण लावून या ठिकाणी संवर्धन करण्याचा एक मनोदय या ठिकाणी केलेला आहे. आणि तो मनोदय आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मी वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेला या ठिकाणी सलाम ठोकतो, कारण की कुठल्याही प्रकारचा ना लेना नाही देना नाही फिर भी आनंद है, म्हणजे कुठलंही घ्यायचं नाही आणि द्यायचं नाही. आणि या ठिकाणी जगासाठी समर्पित असणारी ही वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेची आणि नेचरला समर्पित असणारी ही संस्था आहे. आणि या संस्थेने गावागावातच नाही तर ज्या ठिकाणी वन विभागाच्या जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा वृक्षारोपणाचे फार मोठं असं काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी मी एक संदेश तुम्हाला सर्वांना देऊ इच्छितो की ज्या कॉलनीतल्या लोकांना आपल्या ओपन पेसमध्ये ऑक्सिजन पार्क जर करायचा असेल तर वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेच्या सन्माननीय सदस्यांची भेट घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च न करता स्वतःच्या श्रमदानातून ऑक्सिजन पार्क प्रत्येक माणसाजवळ केला पाहिजे या उद्देशाने ते समर्पित झालेले आहे. तर यांना तुम्ही भेटा आणि त्या माध्यमातून आपल्या कॉलनीमध्ये जो
ऑक्सिजन पार्क आहे, वृक्षारोपणाचं काम आहे, ते काम त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून करावं असं मला सर्वांना आव्हान आहे. आज आमच्या सप्तशृंगी परिवारामध्ये या ठिकाणी आम्ही जे ऑक्सिजन पार्क केला, निश्चितच पुनश्च एकदा या सर्व सन्माननीय सदस्यांना मानाचा सलाम मी या ठिकाणी परिवाराच्या मार्फत मी करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 25/11 वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद यांच्या वतीनं आमच्या सप्तशृंगी नगरामध्ये ऑक्सिजन पार्क निर्मितीसाठी सदर संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचा नामोल्लेख करणे तर शक्य नाही, परंतु सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या सप्तशृंगी परिवारातील सर्व सदस्यांनी या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनात या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या वतीनं जे जे श्रमदान करता येईल ते सर्व या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या संस्थेचा उद्देश, निरपेक्ष उद्देश एवढा सुंदर आणि एवढा चांगला आहे की हे सर्व सन्माननीय वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेचे सन्माननीय सदस्य ना नफा ना तोटा या तत्वावर स्वतःच्या स्वयंस्फूर्तीनं काम करत आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि आमचं भाग्य आम्ही समजतो आमच्या सप्तशृंगी परिवाराचं की या लोकांच्या सोबत आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळत आहे आणि यापुढेही यांच्याशी जुळून आम्हाला काम करण्याची इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तर हे तुकाराम महाराजांनी 16व्या शतकात सांगितलेलं आहे आणि त्याच दिशेनं आज आम्हाला आपल्याला सर्वांना काम करायचं आहे. आज ऑक्सिजनची आपल्याला माहीत आहे, आजच्या परिस्थितीमध्ये, चालू परिस्थितीमध्ये ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे. एक झाड किती ऑक्सिजन निर्माण करू शकते, नाही तर आपल्याला कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून राहावं लागते. आणि त्या दिवशी सन्माननीय 8 दिवसापूर्वी जी एक छोटेखानी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सन्माननीय माळकर सरांनी सांगितलं की एक तुम्ही पिंपळाचं झाड लावलं तर त्या पिंपळाचं झाड लावल्यानंतर आजूबाजूच्या 60 मीटरपर्यंत तुम्हाला दम्याचा रोगी सापडणार नाही. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे. या प्रसंगी मी एवढंच आपणास सांगू इच्छितो आणि आमच्या सप्तशृंगी परिवाराच्या वतीनं वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद यांच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे मी एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आमच्या पुढच्या पिढीला एक आठवण राहील. वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद यांच्या वतीनं या ठिकाणी आज आपल्या सप्तशृंगी नगरामध्ये ऑक्सिजन पार्क यांची उभारणी करण्यात आली. हा कार्यक्रम खरोखर चांगला आहे, कारण त्यांचा यामध्ये उद्देश आपल्या कॉलनीसाठी, आपल्या एरियासाठी आपल्याला या झाडाचा उपयोग होणार आहे. आणि आज आपण आपल्या शेतामध्ये पाहतो की झाडं आपल्या आजोबांनी पंजोबांनी लावलेले असते, पण ते फळं आपण जे आपली पिढी खात आहे. तसंच या प्रकारे आपण हे आज लावलेली झाडं हे भविष्यकाळासाठी आपल्या पिढीला, आपल्यालासुद्धा उपयोगी होणार आहेत. हा उपक्रम चांगला आहे. मी पुनश्च या सर्व सन्माननीय सदस्याचं आमच्या कॉलनीच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी तुम्हाला आमच्या कॉलनीचं सहकार्य यानंतरसुद्धा लाभेल राहीलच असं मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि 2 शब्द सांगतो. वसुंधरा बहुउद्देशीय संस्था यांचा जे उपक्रम आहे ते नावलौकिक घेण्यासारखं आहे आणि ते आम्हाला इथे येऊन या झाडाविषयी गायडन्स केलं, खूप चांगलं केलं आणि आम्ही यांना ग्वाही देऊ शकतो की यांच्याशी आम्ही नेहमी निगडीत राहू आणि आमच्या सप्तशृंगी नगरामध्ये जे वृक्षारोपण केलं त्या वृक्षारोपणाचे पालकत्व आमचे जे सप्तशृंगी परिवारातले पूर्ण जण लोक आहेत ते स्वीकारतील एवढे बोलून